नमस्कार मित्रांनो, मारुती जी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, पी-एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट. राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय घेण्यात आला आहे. या शासन निर्णयामध्ये जे लाभार्थी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत, अशा लाभार्थ्यांसाठी ही अपडेट महत्त्वपूर्ण आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, हा आहे शासन निर्णय. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाअंतर्गत दिनांक 17 मे 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे. मित्रांनो, तुम्ही जर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत हप्ते घेत असाल, अनेक लाभार्थ्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. त्या लाभार्थ्यांचे हप्ते कोणत्या कारणास्तव बंद झालेले आहेत, अशा लाभार्थ्यांना आता या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे, ती माहिती समजून घ्यायची आहे. की जे लाभार्थी आतापर्यंत सलग हप्ते घेत आहेत, अशा लाभार्थ्यांसाठी सुद्धा ही माहिती महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संदर्भ क्रमांक 1 व 3 अन्वये सुरू केली आहे. सदर योजनेसाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनांनुसार संदर्भ क्रमांक 6 अन्वये आयुक्त कृषी यांचे स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एक व सदर योजनेसाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या खर्चासाठी एक अशी 2 स्वतंत्र बचत खाती सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पुणे या बँकेमध्ये उघडली आहेत. सध्या स्थितीत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक 10 अन्वये सदर योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकरिता जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यांसाठी एक याप्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 स्वतंत्र बचत खाती आणि आयुक्त कृषी यांच्या स्तरावर सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यासाठीचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. मित्रांनो, आता पी-एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये जे लाभार्थी लाभ घेत आहेत, अशा लाभार्थ्यांसाठी काय माहिती आहे, समजूया. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे जिल्हा स्तरावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे. मित्रांनो, हा दुसरा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे. सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त कृषी यांचे स्तरावर आयुक्त कृषी यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे तुम्हाला बँक खातं उघडायचं नाही. हे जे खातं आहे कशासाठी उघडण्यात आलं आहे, ते म्हणजे जे लाभार्थी अपात्र आहेत, जे लाभार्थी नोकरीला आहेत, जे पी-एम किसान सन्मान निधी योजनेत पात्र नसून सुद्धा लाभ घेत आहेत, आयकर भरत आहेत, ज्यांच्या नावे हे जे पैसे आत्तापर्यंत जमा झाले आहेत, अशा लाभार्थ्यांकडून आता हे पैसे वसूल केल्या जाणार आहेत. त्यांचा जो परतावा आहे, परत आता मिळण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तुम्ही जर खरंच पात्र असाल, तुम्हाला आत्तापर्यंत हप्ते मिळाले असतील, जे लाभार्थी अपात्र आहेत तरीसुद्धा लाभ घेत आहेत, अशा लाभार्थ्यांकडून आत्तापर्यंत जे हप्ते मिळालेले आहेत,
ते सर्व वसूल केले जातील आणि जे लाभार्थी पी-एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये विनाकारण अपात्र झालेले आहेत, अशा लाभार्थ्यांना जे रुकलेले हप्ते आहेत, ते रुकलेले हप्ते परत देण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. अनेक लाभार्थी पी-एम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती आल्यानंतर त्या ठिकाणी एक नवीन तुम्हाला ऑप्शन दिसेल, व्हॉलंटरी सरेंडर ऑफ पी-एम किसान बेनिफिट्स या ऑप्शनच्या माध्यमातून आता तुम्हाला पी-एम किसान योजनेमध्ये तुम्ही जर विनाकारण लाभ घेत असाल, तुम्ही पात्र नसून सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घेत असाल, तर तुम्हाला हा हप्ता किंवा या योजनेमधून तुम्हाला सरेंडर व्हायचं आहे. सरेंडर होण्यासाठी हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, ही होती छोटीशी महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.